सध्या गाजराचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये भरपूर असं गाजर उपलब्ध आहे. मग गाजराचे पदार्थ तर बनलेच पाहिजेत. मग आज आपण सुरुवात करतोय गाजराच्या हलव्यापासून. नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी. तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्या मराठवाडा किचनमध्ये आपण मऊसूत, खमंग आणि अगदी दाणेदार असा तडका दिलेला तुपाचा गाजराचा हलवा बनवत आहोत. रेसिपी तशी खूप सोपी आहे. नेहमीप्रमाणेच हा सुद्धा व्हिडिओ भरपूर अशा टिप्सनं परिपूर्ण आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा सुद्धा गाजराचा हलवा तितकाच टेस्टी बनलेला आहे का. आता गाजराचा हलवा बनवण्यासाठी 1-2 पाण्यानं स्वच्छ धुवून इथं मी गाजर घेतलेली आहेत. तर ही वजनी प्रमाणात म्हणाल तर आपण 1 किलो गाजर घेतलेले आहेत. आता आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, वरची जी याची सालं आहेत ती आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहेत. त्यामुळं काय होतं, पांढरी सालं आहे ती साईडला निघतात आणि लालसर असा भाग आतला आपल्याला खिस पाडण्यासाठी मस्त कलर त्याला येतो. त्यामुळे वरची पूर्ण पांढरी सालं याची काढून घ्या. आता दोन्ही पण साईडचा आपल्याला याचा पोर्शन काढून घ्यायचा आहे. त्यामुळं काय होतं, व्यवस्थित आपल्याला गाजर खिसता येतं. या पद्धतीनं आता आपण अगदी बारीक खिसणीनं हे गाजर खिसून घेणार आहोत. तुम्ही खिसण्याऐवजी इथं चाकूनं कट करून घेतलं तरी चालेल. इथं बघा अगदी बारीक खिसणीनं आपल्याला गाजर खिसून घ्यायचं आहे. त्यामुळे अगदी आपला गाजराचा हलवा हा एकसारखा बनतो आणि आपल्याला शिजवण्यासाठी किंवा मग परतून घेण्यासाठी वेळसुद्धा खूप कमी असा लागतो. तर इथे बघा पूर्ण आपलं हे गाजर खिसून तयार झालेलं आहे. कलरसुद्धा अतिशय लालसर असा याला आलेला आहे. आता हे गाजराचा खीस आपण मग एका वाटीनं किंवा तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल आहे त्यानं मोजून घ्या. कारण मोजून घेतल्यानंतर आपण जे यामध्ये साखर, दूध टाकणार आहोत त्याचा आपल्याला पूर्ण अंदाज येतो. तर इथे वजनी प्रमाणात 1 किलो मी गाजर घेतलेलं आहे आणि या डिशच्या जर म्हणजे मापानं म्हणलं तर 2 डिश इथं आपला हा गाजराचा खीस भरलेला आहे. त्यामुळं काय होतं, आपल्याला पुढील जे आपण यामध्ये साहित्य टाकणार आहोत त्याचं आपल्याला परफेक्ट असं मोजमाप येतं. तर इथं मी 2 डिश हा गाजराचा खीस भरलेला आहे. ज्या कढईमध्ये इथं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि गॅसवरती ही कढई ठेवलेली आहे. आता यामध्ये 2 चमचे मी इथं तूप टाकून घेतलेलं आहे. तुम्ही सुरुवातीला थोडंसं गरम करून तूप घेतलं आणि त्यामध्ये वरतून ही खीस गाजराचा टाकून घेतला तरी चालेल. आता आपल्याला अगदी मंद आचेवर हा गाजराचा खीस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. गाजराच्या हलव्याची चव ही खरी त्या म्हणजे तुम्ही गाजराचा खीस किती व्यवस्थित परतून घेताय त्यावरती असते. जर व्यवस्थित परतून घेतला तर त्याचा पूर्ण कच्चेपणा किंवा मग गाजराचा तो वास असतो तो पूर्ण जातो आणि तुपामध्ये भाजल्यामुळे खमंगपणा, एक तुपाचाच वास त्याला निर्माण होतो. त्यामुळे चवसुद्धा त्याची नक्की वाढते. आता इथे तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल किंवा मग आवडीनुसार तुमच्या बटर किंवा वनस्पती तूप टाकून जरी भाजून घेतलं तरी चालेल. आता आपल्याला सुरुवातीला एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित हा मऊसूद होईपर्यंत गाजराचा खीस परतून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, हा गाजराचा म्हणजे हलवा बनवण्याची पद्धत खूप अतिशय सोपी आहे. तुम्ही जर मराठवाडा किचनच्या पद्धतीनं जर बनवलं ना तर पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट सुद्धा म्हणजे बनवू शकाल. इतकी मी सोपी पद्धत गाजराचा हलवा बनवण्याची तुम्हाला दाखवलेली आहे. आता ज्या वाटीनं आपण गाजराचा खीस मोजून घेतला होता त्याच वाटीनं इथं मी फुल क्रीम म्हणजे दूध वापरलेलं आहे. साईचं दूध इथं वापरल्यामुळे गाजराचा हलवा अतिशय टेस्टी असा बनतो आणि जो एक माव्याचा फ्लेवर असतो तो या गाजराच्या हलव्याला बसतो. आता इथं यामध्ये आपण खवा मावा काहीच टाकलेलं नाही तरी सुद्धा टेस्ट आपल्याला फुल क्रीम दूध वापरल्यामुळे अगदी खवा टाकल्यासारखी येते. आता आपल्याला दूध टाकल्यानंतर याला एक 5 ते 10 मिनिट व्यवस्थित दुधामध्ये छान असं हे मिश्रण शिजून घ्यायचं आहे. दुधामध्ये शिजून घेतल्यामुळे चव त्याची नक्कीच वाढते. आता यामध्ये अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी इथं मी बदाम घेतलेले आहेत. तुमच्याकडं जर बदाम आणि काजू अवेलेबल नसतील तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा यामध्ये पावडर करून टाकले तरी चालतील. आता या पद्धतीनं इथं मी याची बारीक अशी पावडर बनवून घेतलेली आहे. तोपर्यंत इथं आपला दुधामध्ये हा म्हणजे गाजराचा खीस सुद्धा व्यवस्थित असा शिजून तयार झालेला आहे.
आता काजू बदामाची जी आपण पेस्ट बनवून घेतलेली होती ती पूर्ण यामध्ये टाकून घेतलेली आहे। यामध्ये ही पेस्ट टाकून घेतल्यानंतर परत एकदा आपल्याला व्यवस्थित हे सगळं मिश्रण परतून घ्यायचं आहे। रेसिपीज तशा खूप सोप्या असतात बनवायला जर गेला आपण तर, पण त्यामध्ये खूप छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या जर आपण फॉलो केल्या ना तर तुम्ही कुठलाही पदार्थ बनवा अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट असा बनवू शकतो। एक 5 मिनिट परत सुद्धा आपण एकदा ड्रायफ्रूट यामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित हे हलवून घेणार आहोत। आता यामध्ये तुम्हाला इतर सुद्धा ड्रायफ्रूट जर आवडत असतील तर तुम्ही टाकले तरी चालतील। त्याच वाटीनं इथं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, 1 वाटी दूध, 2 वाटी गाजराचा खीस आणि 1 वाटी आपण साखर वापरलेली आहे। आता साखरेचं प्रमाण जे आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकताय। काही जणांना गोड आवडतं, काही जण थोडंसं कमी गोड खातात, त्यामुळे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त जरी केलं तरी चालेल। आता इथं साखरेऐवजी तुम्ही यामध्ये गूळ सुद्धा घालू शकताय। गूळ घालून सुद्धा हा याच पद्धतीनं गाजराचा हलवा बनवू शकताय। आता इथं मी यामध्ये 1 वाटी साखर टाकलेला आहे, तर तुम्ही 1 वाटीच यामध्ये गूळ सुद्धा टाकू शकताय। साखर यामध्ये टाकल्यानंतर परत एकदा 5 मिनिट आपण व्यवस्थित हे सगळं मिश्रण हलवून घेतलेलं आहे। आता यामध्ये 2 चमचे आपण विलायची पावडर टाकलेली आहे। गाजराच्या म्हणजे जो आपण हलवा बनवत असतो त्याची खूप सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे, ती म्हणजे व्यवस्थितच ते परतून घ्यावं। परतून जर तुम्ही व्यवस्थित नाही घेतलं तर म्हणावी तशी त्याची चव लागत नाही आणि ज्या पद्धतीने आपण गाजराचा कच्चेपणा खाताना लागतो तीच टेस्ट सुद्धा त्या गाजराच्या हलव्यामध्ये लागते आणि जर तुम्ही व्यवस्थित परतून घेतलं तर मस्त असा म्हणजे एक बर्फी खाल्ल्यासारखी, मऊसूत पेढा खाल्ल्यासारखी याची चव लागते। परत एकदा आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि इथे आपला पूर्ण हा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। आता या स्टेपला आपण गॅस बंद केलेला आहे। आता सगळ्याच्या शेवटी आणखीन हलव्याची चव वाढण्यासाठी 2 चमचे कडकडीत तुपामध्ये आपण काजू आणि बदामाचे जाडसर असे आपण काप बनवून घेतलेले आहेत आणि त्याची आपण कडकडीत असा त्याला फोडणी देणार आहोत। तर इथे बघा मस्त अशी काजू बदामाची आपण याला तडका देऊन तयार झालेला आहे। आता यामध्ये तडका टाकल्यानंतर तुपाचा चव तर नक्कीच याची अप्रतिम अशी लागणार आहे। तर आपला मराठवाडा किचनचा स्पेशल असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे। अगदी घरात मस्त असा म्हणजे सुगंध दरवळत आहे, पण मी खायला तर तुम्हाला आपल्या म्हणजे यूट्यूब फॅमिलीला देऊ शकत नाही, पण बनवायला तर नक्कीच सांगू शकते। नक्की हा गाजराचा हलवा बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुमचा सुद्धा तितकाच परफेक्ट दाणेदार असा गाजराचा हलवा बनलेला आहे का। तर तयार झालेला हलवा मी एका डिशमध्ये काढून घेतलेला आहे आणि अप्रतिम असा चवीचा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे। कसा वाटला तुम्हाला मैत्रिणींनो हा गाजराचा हलवा ते मला नक्की कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या मराठवाडा किचनमध्ये ज्या रोज नवनवीन पारंपरिक हटके पद्धतीच्या रेसिपीज बनतात त्या पोहोचतील आणि घरी बसून तुम्ही अशा छान छान रेसिपीचा आस्वाद घेऊ शकताय। तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण पुढील अशीच काहीतरी नवीन रेसिपी घेऊन, तोपर्यंत बाय बाय।